आजच्या या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी मंचावर उपस्थित असलेले सत्कारमूर्ती माननीय श्री संतोष गोळवे साहेब PI चंदगड, माननीय श्री बाबासाहेब पाटील तोर्लेकर, संचालक KDCC बँक कोल्हापूर, महाराष्ट्र एज्युकेशन अँड स्पोर्ट्स अकॅडमी चंदगडचे संस्था अध्यक्ष तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री महादेवराव वांद्रे साहेब, इतर उपस्थित मान्यवर माननीय श्री मोहन परब साहेब उपाध्यक्ष, माननीय सौ मृणालिनी वांद्रे मॅडम संचालिका, उमर पाटील साहेब संचालक, गोपीनाथ गवस संचालक, तिन्ही कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री अमर पाटील साहेब, माननीय NJ कांबळे सर, माननीय सतीश कुळे सर, सर्व विभाग प्रमुख आणि तिन्ही कॉलेजचे सन्माननीय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र हो. तसा फार्मसी कॉलेजचा एक प्राध्यापक आणि अशा कार्यक्रमाला भाषण हे थोडंसं विरोधाभास आहे. त्यात आमच्या प्रधान सरांनी धडाडीचं असं प्रास्ताविक सादर केलं. मग म्हणलं आपलं आता काय खरं नाही. प्रधान सर कांबळे सर त्यांचं प्रास्ताविक एवढ्या धडाडीचं सुरू झाल्यानंतर समजलं, पण तुम्हालाही माहीत असेल ते एक B.Ed कॉलेज म्हणजे तुम्हाला जे शिकवलेले शिक्षक आहेत त्यांनी जिथं शिक्षण घेतलं अशा शिक्षण क्षेत्रातील शिक्षण महाविद्यालयाचे ते शिक्षक आहेत. त्याच्यामुळं त्यांच्याकडून तसं अपेक्षित आहे. मीही काही गोष्टीची किंवा काही गोष्टींवरती प्रकाश जोड टाकेनच. तर आज या कार्यक्रमात आपण पाहिलं बरेचसे उपक्रम आपल्या महाविद्यालयात झालेले आहेत. त्याच्यामध्ये स्पोर्ट्स असेल, कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील, काही जण रँकर्स आलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या भावी जीवनात काय फायदा असतो. आत्ताच माननीय श्री संतोष गोळवे साहेबांनी खेळाचं आणि ते MPSC परीक्षेचं महत्त्व तर तुम्हाला सांगितलंच आहे. परंतु व्यावसायिक अभ्यासक्रम असं जेव्हा आपण बघतो त्यावेळी खेळासाठी असा सेपरेट शिक्षक, खेळासाठी सेपरेट एखादा तास हे आपल्या व्यावसायिक अभ्यासक्रमात येत नाही, कारण आपलं अकॅडमिक्सच एवढं खूप असतं. परंतु त्यातूनही महाविद्यालयात अशा व्यावसायिक महाविद्यालयात असे उपक्रम घेतले जातात. असं नाही आहे की व्यावसायिक महाविद्यालयातून कोण नॅशनल प्लेयर आत्तापर्यंत झालाच नाही, तर होतात. परंतु महाविद्यालयात होणारे स्पोर्ट्स किंवा कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटीज याचा उपयोग फक्त पुढं जाऊन स्पोर्ट्समध्येच करिअर करणे हे नसून आपल्यामध्ये जे काही सॉफ्ट स्किल्स डेव्हलप होण्याची मदत आहे ती ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये होते. म्हणजे आपण आता बऱ्याचशा मी विद्यार्थी बघितले, तुम्ही बऱ्याचशा टीम ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा रनरअप विनर झालेले आहात. ज्यावेळी असे खेळ खेळले जातात, तुम्ही जेव्हा ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट होता त्यावेळी वर्किंग इन अ टीम ही एक फार महत्त्वाची क्वालिटी असते. जे तुम्हाला फार्मास्युटिकल इंडस्ट्री असेल किंवा तुम्ही शिक्षक होणार असाल किंवा पॉलिटेक्निकचे काही स्टुडंट पुढं जाऊन काही व्यवसाय किंवा नोकरी करणार असतील, तर टीममध्ये काम करण्याची जी काही कुवत असते, हे जे काही सॉफ्ट स्किल आहे हे या खेळांच्या ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून तुमच्यात रुजत जात असते. त्यानंतर टीम लिडरशिप ॲक्टिव्हिटी किंवा लिडरशिप क्वालिटी जे काही तुमच्यात डेव्हलप होते ते ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळं तुमच्यामध्ये डेव्हलप होते. तुमच्यामध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स डेव्हलप करण्याचा प्रयत्नसुद्धा या सगळ्या ॲक्टिव्हिटीतून असतो. आणि म्हणूनच महाविद्यालय व्यावसायिक अभ्यासक्रम जरी असला तरी असे स्पोर्ट्स, कोकरिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आपल्या महाविद्यालयामध्ये राबवत असतात. त्यानंतर थोडंसं मी एक फार्मसीचा टीचर आहे किंवा एक शिक्षक म्हणून थोडंसं पोस्ट कोविड आणि प्री कोविड जे काय आपली एज्युकेशन सिस्टीम आहे आणि त्यातून आपण काय शिकलो आणि आता आपलं किती नुकसान झालं आहे आणि पूर्वरत येण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत ह्याच्यावरती थोडासा प्रकाश झोत टाकेल. कोविडच्या पूर्वी खूप सगळं व्यवस्थित चालू होतं. अचानक असा COVID-19 सारखा कुठला डिसीज आला
आणि त्यानं सगळ्या म्हणजे जगाला थांबवून टाकलं. मान्यवर, सगळ्यात जास्त नुकसान या कोविडमुळं झालं असेल तर ते शिक्षण घेणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं सगळ्यात जास्त नुकसान. कारण बाकी गोष्टी तुम्ही व्यवसाय असेल, बाकी गोष्टी असतील, थोडंसं आपण थांबलो, त्यातून काही चांगल्या गोष्टीही कळाल्या. आपल्याला समजलं की खरंच जगण्यासाठी नक्की किती पैसे लागतात. आपल्याला ग्लॅमरस लाईफ आवडते, पण विदाऊट ग्लॅमरस लाईफसुद्धा आपण किती व्यवस्थित राहू शकतो हे त्या लॉकडाऊनने आपल्याला समजून दिलं. परंतु हा जो काही विद्यार्थी घटक आहे यांच्यासाठी आमच्यासारख्या महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षण पद्धती आणली. झूम असेल, टीम्स असतील, गुगल मीट असेल, असे वेगवेगळ्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण एक शिक्षक म्हणून मी खरंच सांगेन, अशा ऑनलाईन शिक्षणाचा काही उपयोग नाही आहे. कारण जोपर्यंत शिक्षक आणि विद्यार्थी यांचा आय टू आय कॉन्टॅक्ट होत नाही तोपर्यंत असं काही दिलेलं शिक्षण किंवा असं काही दिलेलं ज्ञान असतं ते विद्यार्थ्यांपर्यंत कधीच पोचत नाही. आता त्यावेळी पण तुम्हाला ते थोडंसं रिलॅक्सेशन पिरियड होता. जरी इकडून शिक्षक तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओ ऑन करून शिकवत असले तर तुमचा व्हिडिओ ऑफ असायचा. व्हिडिओ ऑफ करून नक्की तुम्ही लेक्चरच ऐकताय का अजून काय करताय हे माहीत नसायचं. शिक्षक बिचारा इकडून चालूच आहे त्याचं. अशा प्रकारे कसा तरी आपण प्रयत्न केला आणि सिलेबस वगैरे कव्हर केलं, पण त्याचा काही उपयोग नाही. पण या 2 वर्षात जे काही तुमची ऑनलाईन पद्धतीमुळं, आता बरेचसे विद्यार्थी इथं असतील ज्यांनी 10वी बोर्डाची पण परीक्षा दिलेली नसेल, 12वी बोर्डाची परीक्षा दिलेली नसेल, त्यांच्या इंटरनल मार्क्सवरून तुम्ही पास होऊन इथंपर्यंत आला असेल. काही बी फार्मसी किंवा बाकी शाखेचे विद्यार्थी असतील ज्यांनी आल्यानंतर सुद्धा 2 वर्ष ऑनलाईन परीक्षा दिल्या असतील. कालच मी आमच्या महाविद्यालयात सहज विद्यार्थ्यांचा एक फीडबॅक घ्यावा म्हणून विचारलं की विद्यार्थ्यांना तुम्हाला नक्की म्हणजे परीक्षा ऑफलाईन हवी आहे का ऑनलाईन हवी आहे. 100% विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईन पाहिजे म्हणून आग्रह धरला. मला वाटतं तीच इच्छा तुमची असेल, आहे ना. पण विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्हाला ऑनलाईन परीक्षा पद्धती आवडते, गुगलवरती सर्च करून उत्तर लिहायला आवडतात, परंतु यातून जे काय आपलं शैक्षणिक नुकसान होत आहे, असे जे काय मार्क मिळालेले आहेत त्याचा भविष्यात काही उपयोग होत नाही. आणि परीक्षा फिजिकली देणे आणि त्यातून आपली जे काय उन्नती, मार्क कितीही पडो, पण परीक्षा दिल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी होतात. परीक्षा ठेवल्यामुळं आपण महिनाभर, 8 दिवस, 15 दिवस अभ्यास करतो, त्यातून जे काही ज्ञानार्जन होतं ह्याला खूप महत्त्व आहे. तर ह्या कोविड पिरियडमध्ये आपण बऱ्याचशा बघितल्या. आता पोस्ट कोविड थोडंसं आपल्याला चॅलेंज आहे की ज्यांनी 12वी किंवा बोर्ड परीक्षा दिली नाही, ज्यांनी डिग्रीच्या परीक्षा दिल्या नाहीत, आता परत आपण ट्रॅकवर आलोय. हे फार मोठं चॅलेंज असणार आहे. एज्युकेशन सिस्टमने ऑलरेडी सांगितलंय की वेळ वाढवून द्या, तुम्हाला क्वेश्चन बँक द्या, आणि तशा प्रकारच्या सूचना विद्यापीठ असेल, बोर्ड असेल या माध्यमातून दिलेले आहेत. म्हणजे शिक्षण पद्धती ही तुम्हाला परत एकदा ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न करते. पण तुम्ही सुद्धा लिहिण्याचं प्रॅक्टिस करणे, थोडंसं रिडिंग म्हणजे रिडिंगची पुन्हा एकदा सुरुवात करणे, ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मी थोडासा या 2 वर्षात आपण लॉकडाऊनमध्ये होतो त्याचवेळी आपल्या देशामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये एक फार मोठी घडामोड होऊन गेलेली आहे. ॲक्च्युली याचा ड्राफ्ट 2019 सालीच तयार होता आणि ती म्हणजे NEP 2020. NEP मीन्स नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. म्हणजे बऱ्याच वर्षानंतर आपल्या देशात एज्युकेशन सिस्टीममध्ये फार मोठा बदल होतो. आता हा बदल का गरजेचा आहे हे मी तुम्हाला इथं सांगणं का गरजेचं आहे हेही मी तुम्हाला सांगतो. कारण तुम्ही म्हणाल तर आम्ही ऑलरेडी जे काही पूर्वीची शिक्षण पद्धती आहे ते घेत आम्ही शिक्षण पूर्ण करतोय, हे नवीन आलेली नवीन मुलांना लागू होईल, ते तुम्ही आम्हाला का सांगताय, त्याचंही कारण मी तुम्हाला सांगेन. आता ही जे काही NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे, ह्याच्यामध्ये स्कूलचं जे काही शिक्षण आहे त्याचा पॅटर्न सुद्धा बदलला आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण 10+2 इथंपर्यंत आलो. 10+2 म्हणजे 10वीला एक बोर्ड प्लस 2 वर्ष एक कुठला तरी ब्रँच घ्यायची, 10+2. ओके, 10वी+2 12वी ही एज्युकेशन सिस्टीम. परंतु आपण जर हायर एज्युकेशनचा विचार केला, 2018 मध्ये एक काउंटिंग केलं गेलं
तर GER म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो, आता ठीक आहे स्कूल असेल हायस्कूल असेल इथपर्यंतची कंडिशन भारताची, आता आपण म्हणतो त्याला की सर्व शिक्षा अभियान किंवा शिक्षण हे मॅन्डेटरी झालेलं आहे, त्याच्यामुळं स्कूल आणि हायस्कूलपर्यंतची परिस्थिती आपली किंवा आपल्या देशाची खूप सुधारलेली आहे. परंतु तुम्ही जर हायर एज्युकेशनचा विचार केला, ग्रॅज्युएशनचा वगैरे, तर हा ग्रॉस एनरोलमेंट रेशो आपल्या देशाचा फक्त 28.3%. म्हणजे काय सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, या सगळ्यांनी विचार केला आणि त्यांनी आता एक टार्गेट ठरवलंय की कमीत कमी 2035 पर्यंत आपल्याला 50% ग्रॉस एनरोलमेंट रेशो करायचं. म्हणजे 50% आपले भारतीय नागरिक असतील, विद्यार्थी असतील, ते आपल्याला हायर एज्युकेशनमध्ये आणायचे आणि त्याच्यासाठी ही NEP बनवली. तर तुम्ही म्हणणार एनरोलमेंट वाढवण्यासाठी तुम्ही काही बाकी जनजागृती कार्यक्रम राबवा, त्यातून आणा, पण तसं केलेलं नाही. त्याचं जर काय बदल बघितले म्हणजे आता शिक्षण 10+2 काढून त्यांनी 5+3+3+4 अशा टाईपचा पॅटर्न आणलाय. बोर्ड एक्झाम नाही. हायर एज्युकेशनचा विचार बघितला तर त्यात बऱ्याचशा काही चांगल्या गोष्टी पण आहेत. म्हणजे मेनी टाईम एंट्री अँड मेनी टाईम एक्झिट. मी एक एक्झाम्पल देतो. म्हणजे बी फार्मसीचा फर्स्ट इयरचा विद्यार्थी, त्याला असं वाटलं की नाही मला थोडंसं इलेक्ट्रॉनिक्स पण शिकायचं आहे, तर तो इलेक्ट्रॉनिक्सला जाऊ शकतो या NEP नुसार. हे मी तुम्हाला का सांगतोय त्याचंही कारण सांगेल. त्याला परत वाटलं की नाही आता मला कंटिन्यू करायचं आहे माझं राहिलेलं फार्मसी, तो थर्ड इयरला परत फार्मसीत येऊ शकतो, फायनल इयर करून पासआउट होऊ शकतो. म्हणजे मल्टिपल, तो सेकंड इयरलाच नाही, तो फायनल इयरला सुद्धा एका वेगळा कॉम्प्युटर कोर्स करू शकतो. असं सगळ्या क्षेत्रात होणार आहे, हे फक्त फार्मसी नाही. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे की NEPतून तयार होणारे जे काय विद्यार्थी पासआउट होतील आणि तुमच्या समोर येतील, ते तुमच्या पुढे फार मोठं चॅलेंज असणार आहे. कारण ते ब्लेंडेड विद्यार्थी असणार आहेत, त्यांना खूप काही नॉलेज असणार आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं, मग त्याला डिग्री कुठली द्यायची, इलेक्ट्रॉनिक्सची, कॉम्प्युटरची का फार्मसीची? त्याचा बेसिक कोर्स फार्मसी असेल तर त्याला फार्मसीचीच डिग्री मिळेल. त्यातूनही बरेचसे ऑप्शन. बऱ्याच वेळा असं होतं की 4 वर्ष मी शिक्षणासाठी आलो तरी पण नाही, मला काही कारणास्तव शिक्षण सोडायचं आहे आणि मला पुढे जाऊन व्यवसाय करायचा आहे, हा पण ऑप्शन याच्यामध्ये दिलाय. म्हणजे बघा पुन्हा एकदा कॉम्पिटिशन वाढलं. 4 वर्ष ते जे वाट बघायची गरज नाही, 3 वर्ष डिग्रीची वाट बघायची गरज नाही. या NEP नुसार तुम्ही जर फर्स्ट इयर नंतर कॉलेज सोडलं तर तुम्हाला सर्टिफिकेट कोर्स म्हणून एक सर्टिफिकेट दिलं जाईल. तुम्ही 2 वर्षानंतर एखादा कोर्स सोडला तर तुम्हाला डिप्लोमा म्हणून सर्टिफिकेट मिळेल. तुम्ही थर्ड इयर नंतर सोडला तर डिग्री मिळेल. फायनल इयरला गेल्यानंतर जर तुम्ही रिसर्च केला तर तुम्हाला डिग्री विथ रिसर्च मिळेल. MPhil बंद झालेला आहे, तुम्हाला डायरेक्टली PhDला ॲडमिशन मिळेल. तुम्ही नुसतं इमॅजिन करू शकता की आमच्या काळात असं काय असतं तर आपण काय काय केलं असतं. मी IT पण शिकलो असतो, मी कॉम्प्युटर पण शिकलो असतो, मी डोसेज फॉर्म पण शिकलो असतो, मी फार्मसी पण शिकलो असतो. तुमचं आता काही BEd कॉलेज पण इथं आहे. BEd कोर्स आता 4 वर्षाचा होतोय इंटिग्रेटेड. म्हणजे तुम्हाला BA BEd, BSc BEd अशा काही डिग्र्या दिल्या जाऊ शकतात. हे असे बरेचसे शिक्षण क्षेत्रात बदल होतोय आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला तुम्हाला या गोष्टी मी का सांगतोय, कारण तुमचं जे काय भविष्य आहे आणि तुमच्या समोर तयार होणारे कॉम्पिटिटर आहेत ते तुमच्यापेक्षा फार स्ट्रॉंग असतात. त्यांच्यामध्ये कुवत तुमच्यापेक्षा जास्त असणार आहे. हे तुम्हाला घाबरवण्यासाठी इथं आलेलं नाही, फक्त तुम्हालाही. आता तुम्ही म्हणाल हे त्यांचं झालं, मग हे जे काय एज्युकेशन सिस्टीमचा दोष आहे आमच्यावर का नुकसान, तर ह्याला कोपअप होण्यासाठी, ह्याला मॅच होण्यासाठी आत्ता सुद्धा काही गोष्टी आहेत ज्या करून तुम्ही अशा टाईपच्या डिग्र्या आता येणार आहेत त्याला मॅच करू शकता. आणि त्याचं उदाहरण म्हणजे तुम्ही बरेचसे ऑनलाईन कोर्सेस बघितले असतील, त्याला आपण MOOCs म्हणतो, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस, किंवा स्वयं पोर्टल तुम्हाला माहीत असेल. ते असे स्वयं किंवा हे MOOCs हे लक्षात ठेवा. घरी गेल्यानंतर कधीतरी गुगल करा, याच्यावरती कितीतरी कोर्सेस अवेलेबल आहेत. किती बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना माहीत आहे की इंडस्ट्रीयल फार्मसी नावाचा, जे तुम्हाला थर्ड इयरला 5व्या सेमला आहे, इंडस्ट्रीयल फार्मसी नावाचा ॲज इट इज कोर्स स्वयंवरती आहे. हा कोर्स तुम्ही तिथं पूर्ण केला, NTA ची परीक्षा घेते आणि त्यांनी जर ही परीक्षा दिली तर तुम्हाला तुमच्या कॉलेजमधला इंडस्ट्रीयल फार्मसीचा पेपर द्यायची गरज नाही. त्याचे 4 क्रेडिट डायरेक्टली तुमच्या मार्कशीटमध्ये त्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲड होतात.
हे फक्त करिक्युलम मधले नाही, तर करिक्युलम सोडून मी मगाशी सांगितलं नवीन तयार होणारी पिढी वेगवेगळी कोर्सेस घेऊन डिग्री घेऊन बाहेर पडेल. तुम्हालाही आत्ता चान्स आहे. तुम्ही बी फार्मसी करत करत B.Ed करत करत बरेचसे असे कोर्सेस स्वयंच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. त्याला गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट मिळतं आणि त्या सर्टिफिकेटचा उपयोग तुम्हाला व्यवसाय करताना लोन असेल, सबसिडी असेल, तिथं नक्कीच होतो. हे सर्टिफाईड कोर्सेस आहेत, शासनाचे कोर्सेस आहेत. तर ह्याच्यावरती मला एक प्रकाशझोत टाकायचा होता. त्याचबरोबर फार्मसीच्या विद्यार्थ्यांना ॲज अ फार्मसी टीचर किंवा B.Ed असतील त्यांनीही त्यातून काही आत्मसात केलं तर चालेल. की 4 वर्षाचा कोर्स आहे. आत्ता साहेब म्हणल्याप्रमाणे अजूनही कुणी तयारी किंवा कुणी डिसाईड केलं नाही की मी कुठल्या कोर्सला जायचं किंवा मी MPSC देणार आहे की नाही किंवा UPSC देणार आहे की नाही. साहेब आपण फार्मसीच्या विद्यार्थ्यांकडून MPSCची UPSCची अपेक्षा केली, पण मी अभिमानाने सांगेन आमच्या वेळी खरंच तुमच्यासारखे काही साहेब आम्हाला गायडन्स करायला आले असते तर कदाचित, कारण आल्यानंतर तुमच्या पर्सनॅलिटीकडे बघितल्यानंतर कुणालाही वाटते मी पण PI झालो तर बरं होईल किंवा आम्हाला असं वाटतं आम्ही झालो असतो तर बरं होईल. परंतु साहेबांनी जे काय मार्गदर्शन केलं आमच्यावेळी आम्हाला तशा प्रकारचं मार्गदर्शन मिळालं नाही. पण साहेब मी तुम्हाला अभिमानानं सांगतो गेल्या 4 ते 5 वर्षात आमच्या फार्मसी महाविद्यालयात पहिले PSI विद्यार्थिनी झालेले आहे आणि त्याच्यानंतर 2 विद्यार्थीसुद्धा आमचे PSI झालेले. आता जो गांधीनगरचा PSI आहे मी आता त्याला साहेब माझा विद्यार्थी आहे, तो MPSC करू आणि ह्याच्याबद्दलही सांगतो की कंपॅरिटिव्ह म्हणजे नंबर ऑफ टाइम्स आपण MPSC परीक्षा देतो आणि मग क्वालिफाय होतो. तर फार्मसी विद्यार्थ्यांच्यामध्ये अशी क्षमता आहे आणि माझे जेवढे विद्यार्थी PSI झालेले आहेत ते फर्स्ट अटेम्प्टमध्ये झाले. जेवढे विद्यार्थी PSI झाले आणि त्यांचं जर बॅकग्राऊंड बघितलं तर ते काय असे टॉपर नाहीत, ते रँकर नाहीत. मला वाटतं अमर पाटील सरांना पण त्यातले काही विद्यार्थी माहीत आहेत. ते कुठेही रँकर नव्हते फार्मसीत, फक्त त्यांनी एकच एम फर्स्ट इयरला आल्यानंतरच ठरवलेलं आपल्याला MPSC करायचे. फार्मसी चालत राहू दे. मग ते फर्स्ट अटेम्प्टमध्येच का झाले? फार्मसीचे विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्टमध्ये PSI का होऊ शकतात? ह्याला पण एक कारण आहे. तुम्ही जर आपला कोर्स, करिक्युलम, आपला अभ्यास, त्यासाठी लागणारी रेफरन्स बुक्स किंवा हे सगळं बघितलं आणि आता कोविड सोड आपण त्याच्या आधीचा परीक्षा दिलेला काळ आठवला, 1 नाईट शो म्हणतो आपण. काय म्हणतो आपण? असेल मेडिकलचे विद्यार्थी असतील, काय म्हणतो? 1 नाईट शो. म्हणजे काय करायचं, एका रात्रीत तुमची बॉडीज तुमच्या ब्रेनला अशी तयार करते की ते एवढं मोठं बुक एका रात्रीत आपण नजरेखाली घालतो आणि आपली ग्रास्पिंग कॅपॅसिटी वाढवून घेतो आणि वाढलेली कॅपॅसिटी त्याला कारणीभूत असेल असं मला वाटतं. म्हणजे हा माझा थोडासा त्यामागचा अभ्यास की फार्मसीचे विद्यार्थी भले त्या MPSCतले काहीही सिलेबस नसला तरी सुद्धा तो जो काय अभ्यासक्रम आहे तो कमी वेळेत आणि व्यवस्थितपणे करण्याची कॅपॅसिटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांच्यात असते. फक्त एवढंच आहे, साहेब म्हणल्याप्रमाणे बऱ्याच जणांना इच्छाशक्ती नसते, पण तुम्ही प्रयत्न केला तर तेही होऊ शकेल. म्हणजे फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी आता फक्त फार्मास्युटिकल इंडस्ट्री असेल की QA/QC डिपार्टमेंट यात न राहता आता बऱ्याचशा गोष्टी बदलल्यात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले, मशीन लर्निंग आले. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. आजकाल मशीन मानवाच्या ब्रेनप्रमाणे, त्याच्या मेंदूप्रमाणे काम करू लागले. तर या सगळ्याचं नॉलेज येणं तुम्हाला गरजेचं आहे. तुम्ही रुटीन फार्मसीत झाला आणि इंडस्ट्रीत गेला, तुम्हाला वेगळं काय येतंय हे बघितलं जातं. त्याच्यामुळं असे कोर्सेस मग आम्हाला सिलेबसमध्ये नाहीत. तुम्ही सांगताय तो ती बॅच नंतर येणार आहे, मग आम्ही काय करायचं? त्याचं सोल्युशन तुम्हाला दिलं आहे मित्रांनो. तुम्ही स्वयं आणि MOOC सारखे कोर्सेस त्या वेबसाईटवर जावा. N नंबर ऑफ कोर्सेस फार्मसीसाठी, पॉलिटेक्निकसाठी, इव्हन B.Ed विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहेत आणि ते तुम्ही करावेत अशी मी आशा करतो. त्यानंतर थोडासा एक कानमंत्र देतो. अजूनही काही विद्यार्थ्यांनी डिसाईड केलं नसेल, सहसा माझं ऑब्झर्वेशन असं आहे की फर्स्ट इयरला आल्यानंतर विद्यार्थ्यांनी तो कोर्स काय आहे हा समजावून घ्यावा. सेकंड इयरला आल्यानंतर त्याचे पाळीमुळे शोधावेत आणि थर्ड इयरला आल्यानंतर आपला टर्निंग पॉईंट, त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे थोडंसं डिसाईड करावं आणि फायनल इयर झाल्यानंतर त्या मार्गाकडे आपण मार्गस्थ व्हावं. त्यासाठी काय करावं लागेल तर मी सगळ्यांना एक छोटासा कानमंत्र देतो, तो म्हणजे स्वॉट ॲनालिसिस. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, आपण बऱ्याचशा कॉर्पोरेटमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये बघतो स्वॉट, SWOT.
या SWOT मध्ये काय लपलंय, तर त्या अनालिसिस मध्ये काय लपलंय, तर SWOT मीन्स येस फॉर स्ट्रेंथ. म्हणजे तुम्ही पहिली तुमच्या स्ट्रेंथ कुठल्या आहेत ओळखा. आज बघितलं काही विद्यार्थी असतील, काही विद्यार्थिनी असतील, त्या रिपिटेटिव्ह येत होत्या प्राइजेस घ्यायला. म्हणजे त्यांची काहीतरी स्ट्रेंथ आहे स्पोर्ट्समध्ये, कुठंतरी त्यांना दिसतंय. तुम्ही तुमची स्ट्रेंथ ओळखा. काही विद्यार्थी टॉपर म्हणून आले, त्यांनी त्यांची स्ट्रेंथ ओळखा. रेस्ट ऑफ विद्यार्थ्यांनी आपण कशात, आपली स्ट्रेंथ काय हे ओळखा आणि ते लिहून ठेवा. W मध्ये येतं विकनेस. फक्त स्ट्रेंथ ओळखून उपयोग नाही, आपल्यात काय विकनेस आहे तोही अभ्यास आपण करायला पाहिजे. आणि त्या विकनेसवरती काम करून तो विकनेस आपला कसा घालवता येईल एक लक्षात ठेवा. तुमच्या भावी जीवनात तुम्ही व्यवसाय करा किंवा नोकरी करा किंवा काही असेल, आजही तुम्ही स्टेजवर बघता इतके मान्यवर आहेत, साहेब आहेत, PI आहेत, काही राजकारण समाजकारण करणारे लोक आहेत, काही आमच्यासारखे शिक्षक किंवा शास्त्रज्ञ आहेत. हे असेच होत नाही. महाविद्यालयीन काळात यातल्या प्रत्येकानं जरी विचारलं तर ते सांगतील की शाळा, हायस्कूल हे तर बेसिक आम्हाला जडणघडण दिलीच, पण आत्ता जो काय आमचा स्वभाव आहे यात काही बदल करायचे जो काही पिरियड होता, जो काही टाइम होता, तो म्हणजे महाविद्यालयीन पिरियड. म्हणजे तुमच्यात काही वाईट गोष्टी असतील, बदलायच्या असतील, ह्याच 4 वर्षात बदला, ह्याच 3 वर्षात बदला. ह्याच्यानंतर त्यात हयात बदल होत नाही. तुम्हाला काही चांगल्या गोष्टी ॲड करायच्या असतील, भविष्यातही तुम्ही करू शकता, पण आत्मसात करणे आणि ते अंमलात आणणे हे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एवढं सोपं नाही. म्हणून आत्ताच काय ते करायचं. म्हणून त्या SWOT ॲनालिसिसमध्ये तुमचे विकनेसेस ओळखा, त्याच्यावर काम करा आणि तो विकनेस घालवून टाका, त्याला अपॉर्च्युनिटीजमध्ये बदला. म्हणून तिसरा जो आहे SWOT मधला O मीन्स अपॉर्च्युनिटी. तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ, तुमच्या विकनेस बघून तुम्ही कुठं कुठं तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहेत ते आयडेंटिफाय करून ठेवा. आणि लास्ट शेवटी आहे ती म्हणजे थ्रेट. म्हणजे त्या मार्गावर जाताना मी जसं NEP येणाऱ्या बॅचेस, ब्लेंडेड एज्युकेशन, इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन, लर्निंग, हे जे काय गोष्टी आहेत ह्या तुम्हाला थ्रेड्स असणार आहेत. त्याचा आत्ताच अभ्यास करा. तुम्ही पण कॉम्प्युटराइज व्हा, तुम्ही पण कॉम्प्युटरचं नॉलेज घ्या, ITचं नॉलेज घ्या, वेगवेगळ्या क्षेत्रातलं नॉलेज घ्या आणि भविष्यातल्या ज्या काय तुम्हाला अचीव करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. सगळ्यात शेवटी मी महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तुर्केवाडी, तसेच महाराष्ट्र एज्युकेशन अँड स्पोर्ट्स अकॅडमी यांच्याबद्दल थोडंसं बोलू इच्छितो की साहेब, वांद्रे साहेब, तुम्ही फार मोठं धाडस करून या व्यावसायिक अभ्यासक्रमाचं बीज इथं रोवायचं म्हणजे धाडस केलेलं आहे. इतर कॉलेजचं मला जास्त माहीत नाही, नॉलेज नाही, पण व्यावसायिक अभ्यासक्रमातलं फार्मसी कोर्स चालू करणं एवढी सोपी गोष्ट नाही. आणि चंदगड भागात एकही फार्मसी महाविद्यालय नसताना बरेच जण आपल्याला यातलं काय माहीत आहे की नाही, आपण सुरुवातीला डिप्लोमा सुरू करू नंतर डिग्रीला जाऊ असा विचार करतात. पण साहेबांनी डिग्री आधी सुरू केली, नंतर डिप्लोमा सुरू केला. आणि या ज्या काय भागात इथल्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना फार्मसीचे शिक्षण घेण्यासाठी मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय तो सुरुवातीचा काळ, ज्यावेळी इथं फक्त BEd आणि पॉलिटेक्निक कॉलेज होतं. आणि फक्त साहेबांचीच नव्हे तर साहेब, त्यांचं संचालक मंडळ, त्यांचे पूर्ण कुटुंब, पूर्ण फॅमिली हे स्वतः व्यक्तिशः झटलेले आहेत. असं नाही ते साहेब आहेत, त्यांनी ऑर्डर दिली, हे डॉक्युमेंट करून घ्या, ते घ्या. देशपांडे मॅडम असतील, त्या सगळ्यांना मी स्वतःहून काम करताना बघितले. त्यांचे मुलं असतील, अमेय असेल, छोटा चिरंजीव असेल. म्हणजे या वयात सुद्धा एखादं कॉलेज स्थापन करणे आणि त्यात अशा सगळ्या टीमचं जर कॉन्ट्रीब्युशन असेल तर मी आज इथं म्हणजे अभिमानानं सांगतो की एक ना एक दिवस हे कॉलेज महाराष्ट्रातलं नंबर 1 कॉलेज असेल. पुन्हा एकदा मी साहेब, तसेच महाराष्ट्र एज्युकेशन अँड स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्व पदाधिकारी, महादेवराव वांद्रे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य, BEd कॉलेजचे प्राचार्य, तसेच पॉलिटेक्निकचे प्राचार्य, सर्व शिक्षक यांचे आभार मानतो की त्यांनी मला या छानशा कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं आणि मला बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.